आजचा निकाल शेवटी काय आहे आपल्याला जाणून घ्यायचा आहे आणि त्यासाठी देवकीला मी मंचावरती आमंत्रित करते. देवकी, आजचा रिझल्ट जाणून घ्यायचा आहे की एक तर नेमके किती स्पर्धक पुढच्या फेरीत गेलेले आहेत आणि जसं एक एक नाव अनाऊन्स होत जाईल तसं स्पर्धक येऊन आपली जागा या सोफ्यांवरती घेतील. पहिल्यांदा मला ह्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करावंसं वाटतं की सगळे आत्मविश्वासाने गायलात तुम्ही. कधी कधी आपलं चांगलं होतं गाणं, कधी होत नाही, परंतु यू शुड टेक इट स्पोर्टिंगली की ठीक आहे पुढच्या वेळेस आपण छान गाऊ. जे काही आज खरोखर चांगलं गायले त्यांची मी नावं तुम्हाला सांगते. समीक्षा भोबे, छान गायले. समीक्षा, अभिनंदन. आणखीन तू आता त्या सोफ्यावर जाऊन पुन्हा एकदा बसू शकतेस. आकांक्षा नगरकर. आकांक्षा, कॉंग्रॅच्युलेशन्स. ओमकार कुष्टे. कॉंग्रॅच्युलेशन्स. मला खास कॉंग्रॅच्युलेशन्स ह्याचं एवढ्यासाठी करावं असं वाटतंय की त्याला प्राथमिक फेरीत गायची संधी मिळालेली नव्हती आणि असं असून सुद्धा या एकाच संधीवर तो पुढच्या फेरीत चाललेला आहे, त्यामुळे त्याचं विशेष अभिनंदन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो प्राथमिक फेरीत नसल्या कारणाने तो अजून कोणत्याही ग्रुपला अजून बिलॉंग करत नाहीये, तर आता तुला ग्रुपमध्ये सामील केलं जाणार आहे आणि त्यासाठी यू हॅव टू पिक एन एन्व्हलप. हे 3 एन्व्हलप्स माझ्याकडे आहेत, ह्यातलं एक काढ फक्त. कॉंग्रॅच्युलेशन्स, तू ग्रुप ए मध्ये आहेस. अवधूत गुप्ते हे नाव आलेलं आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि संविता चांदोरकर. संहिता, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि देवकी, ह्यांना सगळ्यांना माझ्या शुभेच्छा की ह्याच्यानंतरचे तुमचे सर्व परफॉर्मन्सेस, सगळी गाणी अप्रतिम उत्तम व्हावेत आणि ज्यांच्याकडे तुम्ही शिकता आहात, ज्यांच्याकडनं तुम्हाला मार्गदर्शन मिळतंय त्याचा पुरेपूर तुम्ही फायदा घेऊन आपलं गाणं अजून सुधरवावं अशी मला तुम्हाला मनापासून तुम्हाला शुभेच्छा माझ्या. ऑल द बेस्ट. आणि जे नाही तुम्ही आलात इथवर पोचला नाहीत, प्लीज निराश होऊ नका, कारण कधी कधी छोटे छोटे आपल्याला जे फेल्युअर्स किंवा ड्रॉबॅक्स आपल्याला सहन करायला लागतात ते आपल्याला बरंच काही शिकवून जातात. असं म्हणतात की फेल्युअर इज डिलेड सक्सेस. तर थोडंसं वाट पहा, थोडंसं पेशन्स दाखवा, धीर धरा, प्रयत्न करा आणि तुम्हाला अजून बरंच काही दालनं, तुम्हाला खूप संध्या अजून मिळतील ह्याची खात्री आहे मला. तर तो विश्वास तुम्ही बाळगा आणि गुरुच्या श्रद्धा ठेवा. बस. तर ऑल द बेस्ट टू यू ऑल ऑल्सो. आणि परीक्षकांना ऑल द बेस्ट. हो, मेंटर्सना ऑल द बेस्ट, कारण त्यांचं आता ह्याच्या पुढे जास्त कठीण काम होणार आहे. एवढे सगळे चांगले गायक आणि गायिका समोर येऊन गाणार आहेत. मला आत्ता एवढं ऐकून सुद्धा असं लक्षात आलं की इतके टॅलेंटेड आहेत सगळे, त्यातले आणि 4 निवडायचे म्हणजे इट्स व्हेरी डिफिकल्ट. ऑल द बेस्ट. आणि देवकी, इथे तू खास ह्या विशेष भागासाठी इथे आलीस त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. आणि झी मराठीकडून एक छोटी भेट आहे तुझ्यासाठी. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. आणि तुला पुन्हा रिक्वेस्ट करेन की जाऊन बसावं. 4 स्पर्धक आपल्याला मिळालेले आहेत उपांत्यपूर्व फेरीसाठी. म्हणजे आता पुढच्या फेरीत पोहोचणाऱ्या स्पर्धकांची संख्या एकूण झालेली आहे 24, ज्यापैकी 11 स्पर्धक ग्रुप एचे म्हणजे अवधूतच्या ग्रुपचे आहेत आणि 13 स्पर्धक ग्रुप एस म्हणजे सलीलच्या ग्रुपचे आहेत. पुढच्या आठवड्यापासून सुरू होणार आहे उपांत्यपूर्व फेरी आणि त्या आठवड्यात पुन्हा एकदा आपल्याला भेटायचंय सोमवारी आणि मंगळवारी रात्री 9:30 वाजता. झी मराठी बघायला विसरू नका. आयडिया सारेगमप, पुन्हा नवे स्वप्न
स्वरांचे. भेटूया पुढच्या आठवड्यात. नमस्कार.